त्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ आरती होणं आणि त्याच्यानंतर मग आपल्या विद्यालयामध्ये जे वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम वगैरे घेतले जाणं, हा सगळा उपक्रम गेले 3 दिवस झाला सुरू आहे. आणि या गणेशोत्सवाच्या दिवसांमधला एक अतिशय महत्वाचा एक आपण कार्यक्रम दरवर्षी ठेवत असतो की आपल्या विद्यार्थी वर्गासाठी काहीतरी उद्बोधनात्मक किंवा काहीतरी करमणूक असेल किंवा कथाकथन वगैरे असेल किंवा एखादं काहीतरी चांगलं असं व्याख्यान आपण दरवर्षी ठेवत असतो. तर याही वर्षी आपण हे व्याख्यान ठेवलेलं आहे. तर या कार्यक्रमासाठी सर्वात अगोदर आपल्या विट्यामध्ये प्रसिद्ध प्रथितयश व्यावसायिक श्री तुषार गजानन चोखे सर आणि त्यांचा मुलगा चिरंजीव कृष्णा जो आता सिव्हिल इंजिनियरच्या 3rd इयरला आहे, या दोघांचं इथं विद्यालयाच्या वतीनं मी हार्दिक असं स्वागत करत आहे. सर्वांनी टाळ्या आपल्या विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचं बुके देऊन अगोदर स्वागत करूया. धन्यवाद 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 सर. विद्यार्थी मित्रांनो, की ज्या गोष्टींचा कार्यकारण भाव आपल्याला लावता येत नाही, अशा अतर्क्य असणाऱ्या गोष्टी ज्या आपल्या आकलनशक्तीच्या पलीकडे असतात आणि त्याच्यामध्ये मला अगदी लहानपणापासून प्रश्न पडत असतो की देव आहे की नाही, असेल तर त्याचं सगुण रूप कसं असेल, निर्गुण रूप म्हणजे काय, तो संतांना दिसला आपणाला का दिसला नाही, संतांच्या हातातून नैवेद्य तो खातो आपल्या हातातून तो का खात नाही, देव असेल तर तो कसा दिसत असेल, तो खरोखर सावळा आहे की तो निळा आहे की तो गोरा आहे की तो काळा आहे, कसा आहे, मला काही माहिती नाही. आणि तो जर का असेल तर त्याचं अस्तित्व आपल्याला का जाणवत नाही किंवा काही वेळेला तो कुठल्या तरी रूपाने आपल्या समोर येऊन जातो परंतु आपल्याला त्याची जाणीव होत नाही. तर अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला आजचे प्रमुख पाहुणे करून देणार आहेत. तर अधिक वेळ न लावता, कारण 3:10 झालेले आहेत, पुढचा 1 तास आपल्याला इतकं चांगलं व्याख्यान ऐकायला मिळणार आहे आणि ते तुम्ही सर्वांनी अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत शांत चित्ताने ऐकून घ्यायचं आहे. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाचा आस्वाद घ्यावा आणि चोखे सरांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात. ज्ञान आणि बुद्धीची देवता श्री गणपतीला वंदन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सर्वांनी 1 मिनिट गणपतीचा मंत्र म्हणूया. ओम गण गणपतये नमः. म्हणा ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. बर, आपण गणपतीची उपासना का करतो यातली कुणाला काय माहित आहे का? गणपती उत्सव का करतो तर गणपती उपासनेमुळे बुद्धिमत्ता चांगली मिळते, सात्विक बुद्धिमत्ता होते. मग जी शिक्षक लोकांच्याकडे जी बुद्धिमत्ता आहे त्याला सात्विक बुद्धिमत्ता म्हणायचं. आणि जी चोर, दरोडेखोर, लुटारू यांच्याकडे पण बुद्धिमत्ता असते पण ती तामस, त्याचा उपयोग ते वाईट गोष्टींच्यासाठी करतात. तर शिक्षक लोक यांच्या बुद्धिमत्तेमुळे विद्यार्थी घडतात, शास्त्रज्ञ तयार होतात, सैनिक तयार होतात, खेळाडू तयार होतात. म्हणून शिक्षकांना आई वडिलांनंतर खूप महत्त्वाचं स्थान दिलंय समाजामध्ये. म्हणून आपण गणपतीची उपासना करायची असते. गणपतीची उपासना काय करायची तर संकष्टी व्रत 1 महिन्यातून तुम्ही करू शकता. हा आता सांगितलेला मंत्र हा सोप्या भाषेत आहे, सोपा तो करू शकता. ज्यांना जास्त अजून त्यामध्ये आवड असेल ते गणपती अथर्वशीर्ष
म्हणू शकतात. ही उपासना तुम्ही सगळ्यांनी करत जावा. तुमची बुद्धिमत्ता खूप चांगल्या प्रकारे विकसित होईल. आता मी माझा परिचय मी तुषार चोथे एवढाच देत आहे. याच्यानंतरचा माझा सर्व परिचय, माझ्या सर्व कथा, गोष्टी, अनुभव यातून आपल्याला आपोआपच होईल. संपूर्ण कार्यक्रमात मी माझे कौतुक स्तुती स्वतः सतत करत आहे असे आपणास दिसून येईल. आता माझे कौतुक स्तुती करण्याची वेळ तुमच्यावर आली आहे आणि तुम्ही ते जरूर कराल अशी अपेक्षा मी बाळगतो. तर चला, आता देव आहे या कार्यक्रमात मी माझ्या जीवनात घडलेल्या व दररोजच्या जीवनात घडत असलेल्या सत्य गोष्टी, घटना, अनुभव सांगणार आहे. या सर्व गोष्टी अत्यंत आश्चर्यकारक तसेच मनोरंजक आहेत. तसेच यातील काही गोष्टी बुद्धीला न पटणाऱ्या आहेत, तर काही गोष्टींना उत्तरच नाही. काही घटनांमध्ये तुम्हाला दैवी चमत्कार दिसून येतील, तर काही गोष्टींमध्ये तुम्हाला तीव्र इच्छाशक्ती कशी असते आणि त्याप्रमाणे कसं घडू शकतं हे दिसून येईल. काही गोष्टींमध्ये तुम्हाला योगायोग दिसतील, तर काही गोष्टींमध्ये तुम्हाला अत्यंत अचूक अंदाज दिसतील. या सर्व कथा गोष्टी तुमचे मनोरंजन करतील. तर चला, आपण देव आहे या कथाकथन कार्यक्रमास सुरुवात करूया. कोणत्याही शुभ गोष्टींची सुरुवात करताना आपण श्री गणेशाला वंदन केले जाते. तर आता आपण या कथाकथन कार्यक्रमात सुरुवातीची कथा गणेशाचीच ऐकूया. एके दिवशी साधारणपणे 9-10 वर्षापूर्वी असेल कदाचित, मला स्वप्नात श्री गणपतीचे दर्शन झाले. सकाळी उठल्यानंतर मी घरात सर्वांना स्वप्नातील गणपतीचा दृष्टांत सांगितला. सर्वांना खूप आनंद झाला. का नाही होणार सर्वांना आनंद? अहो, जो गणपती माझ्याकडून दररोज सुमारे 25 वर्षे झाली असतील, एक वेळ का होईना अथर्व शीर्ष अस्खलितपणे वदवून घेतो, तो गणपती मला स्वप्नात दिसतोय. आणि दररोज एक वेळ मला गणपती दर्शनासाठी बोलवतो. असा जो गणपती त्याने मला स्वप्नात दृष्टांत दिला, त्याचा निश्चितपणे घरातील सर्वांनाच आनंद झाला. कोणतेही पूर्वनियोजन नसताना 8 दिवसांनी योगायोगाने माझे कुटुंबीय आम्ही चिपळूणला फिरावयास गेलो. चिपळूणला पर्यटन केल्यानंतर घरातील सर्वांचा असा विचार झाला की आपण गणपतीपुळेला फिरावयास जाऊ. कोणतेही पूर्वनियोजन नव्हते. आम्ही गणपतीपुळेला गेलो. मी कधीही गणपतीपुळेला गेलेलो नव्हतो. तिथे दर्शन रांगेत उभे राहिलो आणि हळूहळू पुढे सरकेत राहिलो आणि आम्ही सर्वांनी श्री गणपतीचे दर्शन घेतले. मला दर्शन घेताना आश्चर्याचा धक्काच बसला की हीच मूर्ती आपण अगोदर कुठेतरी पाहिली आहे. मी आजपर्यंत गणपतीपुळेला न जाता सुद्धा ती मूर्ती माझ्या स्वप्नात एका आठवड्यापूर्वी येते आणि योगायोगाने त्याचं दर्शन मला घडतं. हा प्रत्यक्ष दर्शनाचा योग, हा याला दैवी चमत्कार म्हणायला काहीच हरकत नाही. हा कसा योगायोग आहे? तर देव आहे म्हणून. यानंतरची देव आहे या कार्यक्रमात आपण माऊली विठुरायाच्या दर्शनाची गोष्ट ऐकूया. ही गोष्ट साधारणपणे 2019 सालची असेल. माझी चुलत बहीण भूमला राहते. तिचे कोणीतरी नातेवाईक वारले होते, त्यामुळे पाहुण्यांना भेटण्यासाठी मी भूमला निघालो होतो. आता या गोष्टीतील सगळे योगायोग बघा तुम्ही कसे आहेत. मी सकाळी विटा नांदेड गाडीने भूमला जायला निघालो. ती गाडी पंढरपूरपर्यंत जाते, तिथून गाड्या बदलत बदलत भूमला जावं लागतं. मी पंढरपूरपर्यंतचे तिकीट काढले. गाडीत माझ्याजवळ विटेचेच सहकारी मित्र शिदवाडकर साहेब होते. ते पूर्वी विटा मर्चंट्स बँकेत होते. ते रिटायर झालेले होते आणि ते जादा काम म्हणून पंढरपूरला एका बँकेतच सर्व्हिसला होते.
प्रवासामध्ये मी साहेबांना असं म्हणालो की मला विठुरायाचे दर्शन घ्यायचे आहे आणि मला स्टँडवर उतरल्यावर थोडीशी माहिती अशी सांगा की विठ्ठलाचं मंदिर कुणीकडे आहे. मी खूप वर्षापासून दर पंधरवड्याची एकादश करतो, परंतु वयाच्या 50 वर्षापर्यंत मला विठुरायाचे दर्शन घेता आले नव्हते असं म्हणा, किंवा विठुरायाने मला दर्शन दिले नव्हते असे म्हणा. 50 वर्षाच्या कालावधीत मी एकदाही पंढरपूरला गेलेलो नव्हतो. पंढरपूर आले, पंढरपूरच्या स्टँडवर उतरलो आणि साहेबांना मी सांगितल्याप्रमाणे की मला म्हणलं फक्त रस्ता सांगा. तर आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. तर साहेबांनी त्यांच्या बँकेतल्या शिपायाला फोन केला आणि शिपायाला बोलवलं आणि शिपायाला त्यांनी सांगितलं की मला मंदिरात सोडावे. मग साहेब स्वतः त्यांच्या बँकेत स्वतः चालत गेले आणि शिपायानं मला मंदिराकडे घेऊन चालला. शिपायाच्या गाडीवर दुचाकीवर मागे मी बसलो आणि शिपाई मला मंदिराकडे घेऊन चालला. मी मंदिराकडे पहिल्यांदाच चाललो होतो, त्यामुळे माझ्या दृष्टीने सर्व परिसर नवीनच होता. आणि बोलत बोलत असताना मी शिपायाला त्याचे नाव विचारले बघा. आणि काय आश्चर्य असेल सर, तो स्वतः विठ्ठल होता, त्याचं नाव विठ्ठल होतं. स्वतः विठ्ठल मला विठुरायाचे दर्शनाला घेऊन जात होता. हा केवळ भक्तीचा महिमा. त्याने मला मंदिराजवळ सोडले आणि मला विठुरायाचे प्रत्यक्ष दर्शन घ्यायचे होते. आता खरी कसरत होती, कारण दर्शनासाठी रांगेतून जायचं म्हटलं तर 3-4 तासांचा कालावधी सहजपणे लागतो. आणि मला तिथून भूमला जायचं, भूमवरनं विट्याला एकाच दिवशी माघारी जायचं, हे तिथं 3-4 तास घालवल्यानंतर शक्य नव्हतं. मग मी असं ठरवलं की आपण VIP लाईनमधून दर्शन घेऊ. मी मंदिरात आतमध्ये गेलो तर VIP रांगेजवळ पोलीस दिसले आणि मी पोलिसांच्या जवळ गेलो. पोलिसांना सांगितलं की मला विठुरायाचं दर्शन घ्यायचं आहे, परत भूमला जायचं आहे, भूमवरनं विट्याला जायचं आहे आणि मला हे लगेच पाहिजे. तर ठीक आहे म्हणले, मग तुमच्याजवळचा काही पास असेल तर तो दाखवा. मी पोलिसांना म्हटलं माझ्याजवळ पास नाही. मग म्हणले तुमची कुणाची इथं VIP लोकांची ओळख आहे का? तर म्हटलं तसं काय नाही आणि मी एकटाच आहे. मग तुम्ही काय करा म्हटले, तुम्ही दर्शन रांगेत जावा आणि तिथून काय लाईनमधून दर्शन घ्या. मग मी पोलिसांना सांगितलं की तसं नाही, शक्य नाही, मला 3-4 तास वेळ घालवायचा नाही आणि तुम्ही काय पण करून मला दर्शन द्या. तर पोलीस म्हणले आम्ही काय करू? तर मी म्हटलं तुमच्याच हातात आहे, तुम्हीच मला काय पण करून दर्शन द्या. तर माझी खूप तळमळ पाहून त्यांनी मला असा सल्ला दिला की मी VIP लाईनमध्येच उभं राहायचं आणि एखादी VIP फॅमिली आली की त्यांच्यासोबत फक्त न बोलता जायचं, तुम्हाला दर्शन मिळेल. आणि 5 मिनिटाच्या कालावधीचे एक VIP फॅमिली आली. मी त्यांच्याबरोबर चालत चालत गेलो आणि विठुरायाचं मला दर्शन झालं. माझा विश्वासच बसत नव्हता की इतक्या सहजपणे विठ्ठल मला दर्शन देईल. विठ्ठलामुळे मला विठुरायाचे दर्शन झाले. हा केवळ भक्तीचा महिमा. आणि मी मंदिरातून बाहेर पडलो. आता जेवणाची वेळ झाली होती. मी बाजारात एका टांगेवाल्याला जेवणाची माहिती विचारली. त्यानं मला टांग्यात बसायला सांगितले. मी जीवनात पहिल्यांदाच टांग्यात बसलो होतो. टांगा एका हॉटेलजवळ थांबला. मी त्या हॉटेलात जेवण केलं आणि मी भूमला जाण्यासाठी पुन्हा स्टँडवर गेलो. तिथून मी भूमची गाडी पकडली. भूमला गेल्यावर सर्व पाहुण्यांना भेटलो. संध्याकाळी तिथून जेवण केलं आणि मी विट्याला जायचा निरोप घेत होतो. पाहुणे म्हणत होते की एवढ्या रात्री तुम्हाला विट्याला जायला गाड्या भेटणार नाहीत आणि माझी तीव्र इच्छा अशी होती की विट्यापर्यंत बदलत का होईना गाड्या भेटणारच. आणि मी पाहुण्यांचा निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो. गाड्या बदलत प्रवास सुरू होता. त्यातील एक गाडी पंढरपूरपर्यंत मिळाली. ती गाडी पंढरपुरात रात्री सुमारे 12:30 पर्यंत आली. मी गाडीतून उतरलो. पंढरपूरचे बस स्टँड खूपच मोठे आहे. 25-30 प्लॅटफॉर्मचे बस स्टँड आहे. त्यावेळेस स्टँडवर फक्त 2च गाड्या होत्या. एक मी उतरलेलो आणि माझ्यापासून 15-20 प्लॅटफॉर्मवर दुसरी सुरू असलेली आणि मागं सरकत प्रवासाला निघालेली गाडी. निघालेली बस पाहून माझ्या मनात तीव्र इच्छा झाली की ती बस विट्याला जाणारी असावी. आणि त्या इच्छेपोटी मी खूप जोरात पळत बस जवळ पोहोचलो. मला पळताना पाहून बस थांबली होती
आणि मी बसचा बोर्ड पाहिला तर मला आश्चर्याचा धक्का बसला. माझी तीव्र इच्छा सफल झाली होती. ती गाडी सोलापूर कराड होती. मी गाडीत चढलो, बसायला जागा मिळाली. विट्याला रात्री 2:30 वाजता पोहोचलो. जर ती गाडी मला मिळाली नसती तर रात्रभर मला स्टँडवर बसायला लागलं असतं. पहाटेच्या वेळी किंवा सकाळी मला विट्याला जाण्याची गाडी मिळाली असती. असे विठ्ठल दर्शन, धन्य धन्य ती विठू माऊली, हे कसं शक्य झालं असेल तर देव आहे म्हणून. यानंतर पुन्हा एकदा देवाचीच गोष्ट आहे, श्री मारुती दर्शनाची. 6 एप्रिल 2023ची गोष्ट. या दिवशी मी माझ्या काही कामानिमित्त पुण्याला जाणार होतो. मी एकटाच जाणार होतो. आदल्या दिवशी फेसबुकवर विटा बायसेल ग्रुपवर मी गाडीची चौकशी केली. एक ट्रॅव्हल सकाळी 9:30 वाजता जाणार होती, त्यामुळे त्या ट्रॅव्हलचा माझ्यासाठी काही उपयोग नव्हता. तर दुसरी एक कारची जाहिरात होती, ती तारळेकर यांची होती. ती सकाळी लवकर जाणार होती. त्यांच्याशी फोन झाला. त्यांनी असे सांगितले की 4 ते 5 पॅसेंजर बुक झाले तरच गाडी सुटेल, 1-2 जणांसाठी शक्य नाही म्हटले. पुन्हा एकदा सकाळी फोन केला तरी त्यांच्याकडे अजून 4-5 लोक जमली नव्हती. रात्री मी सकाळी मग एसटीने पुण्याला जायचे ठरवले. सकाळी लवकर उठून मी मन मंदिर हॉस्पिटलच्या बाहेरच असलेल्या स्टॉपवर 6:30 वाजता उभा राहिलो. विटा कराड गाडी आली. बघा यातील योगायोग कसे आहेत. आता विटा कराड गाडी आली, मी त्यात बसलो. मी कराडला जाऊन तेथून पुण्याच्या गाडीतून प्रवास करायचे ठरवले होते. त्याप्रमाणे मी कंडक्टरला कराडचे तिकीट मागितले. त्याच्याकडे सुट्टा नोटा नसल्याने त्याला मला तिकीटच दिले नाही लगेच. तो म्हटला सुट्टे पैसे झाल्यानंतर बघू. आणि तेवढ्यात मला तारळेकर जी त्यांची गाडी पुण्याला जाणार होती, पॅसेंजर नव्हते, त्यांचा फोन आला की मी कुठे आहे. त्यांना 3 पॅसेंजर मिळाले. त्यांना मी सांगितलं की मी विट्याहून आता पुण्याला निघालोय, विटा कराड गाडीमध्ये आहे आणि आता 5-6 किलोमीटर मी पुढे आलोय. तर ते म्हणले तुम्ही जर नक्की पुण्याला येणार असाल तर मी येतोय, अर्ध्या तास लागेल आपल्याला यायला. ठीक आहे म्हटलं, मग पुण्याला जायला कारमधून मिळते तर काय अडचणच नाही. मग बघा यातले योगायोग कसे आहेत बघा. मी त्यांना खात्रीपूर्वक विचारलं की तुम्ही नक्की येणार आहे का. हो म्हटले. पण मी म्हटलं विटा कराड रोडवर आहे, विटा नेवरे रस्त्यावर नाही. बऱ्यापैकी गाड्या आता त्या विटा नेवरे रोडवरनच पुण्याला जातात. विटा कराडवरनं आलं की कराडचा एक टोल लागतो आणि अंतर पण वाढतं. मग त्यांनी माझ्यासाठी ठीक आहे म्हटले, मी विटा कराड रस्त्यावर येतो. मग मी अजून तिकीट मला कंडक्टरनं दिलंच नव्हतं. बघा यातला योगायोग. मी जर कंडक्टरचं कराडचं तिकीट दिलं असतं तर मी तारळेकरांना सांगितलं असतं की मी आता तिकीट काढले, मी कराडपर्यंत जातोय, तर ते शक्य झालं नसतं. मग मी तिकीट काढलं नव्हतं. मग पुन्हा माझ्याकडे कंडक्टर तिकीट काढण्यासाठी आला. तर त्यांना मी सांगितलं की मी आता वाटेतच उतरणार आहे. आणि कंडक्टरला मी 10ची नोट हातात दिली आणि त्यांना सांगितलं मला तुम्ही कुठेही उतरा, मला पाठीमागून आमची गाडी येणार आहे. मग त्यांनी मला 10 रुपयाचं एक तिकीट दिलं आणि मी उतरलो. बघा. आणि उतरल्यानंतर जरा परिसर पाहिला तर तो विजयकुमार पाटील फार्म हाऊस आहे त्यांचं मेडिकलचं, तो परिसर वाटला. बघा. मग मला अजून अर्धा तास वेळ होता माझी गाडी यायला. मी तेवढ्या वेळात मी फार्म हाऊसवर गेलो. तिथं खूप माणसांची वर्दळ होती. पाटलांचे फार्म हाऊस खूप चांगले आहे. तिथे विविध प्रकारची झाडे आहेत, मेडिकलचे त्यांचे होलसेल गोडाऊन आहे. आणि विशेष म्हणजे तिथे श्री हनुमानाची मोठी आकर्षक मूर्ती आहे. बघा यातला योगायोग बघा. तर तिथं मी काय केलं, हनुमानाचं दर्शन घेतलं. तिथं प्रसाद होता, तो घेतला. खिरीचा प्रसाद होता. सगळ्यांच्या बरोबर गप्पा गोष्टी केल्या आणि तेवढ्या वेळपर्यंत माझा अर्धा तास गेला. मला तारळेकर यांचा फोन आला की मी कुठे आहे. तर मी म्हटलं आता मी रोडवर येतो. 5-1 मिनिटात त्यांची गाडी आली आणि मी पुण्याला निघालो. यातील सर्वात योगायोगाची, दैवी योगायोगाची घटना काय असेल तर त्या दिवशी हनुमान जयंती होती. बघा देव कसा तुम्हाला दर्शनासाठी बोलावतोय. बघा कितीतरी गोष्टी त्याने घडवत मला हनुमानाचं दर्शन दिलं. अहो मी हनुमान भक्त आहे. मी हनुमान भक्त कसा याची ही गोष्ट सुमारे 80-81 सालची गोष्ट असेल कदाचित. त्यावेळेस मी 8वीत असेल. त्यावेळेस मी माझ्या मामांच्या घरी राहायला असायचो. मग मामांचं छोटंसं मसाल्याचं दुकान. मी मामांच्या घरी कसा राहायला गेलो त्याची गोष्ट आहे, परंतु ते इथं काय त्याचाच नाही. तर आता मी त्यावेळेस 8वीत असेल, म्हणजे या मुलांच्या एवढा असेल.
दुकानात बसायचो, छोटी छोटी गिराईक करायचो. तर एकदा मी दुकानात बसलो तर एक दादा आले आणि त्यांनी माझ्याकडून 21 लवंगा घेतल्या. लवंगा माहिती आहेत ना सर्वांकडे? लवंगा घेतल्या आणि माझ्याकडून पुडी बांधायचा दोरा घेतला आणि त्या 21 लवंगांची त्यांनी माळ केली. मी दादांना विचारलं, दादा हे काय केलं तुम्ही? तर दादा म्हणले, आज शनिवार आहे आणि ही माळ केलेली मी मारुतीला वाहणार आहे, तूही वाहत जा. बघा, मग मी पण बसून बसून ती माळ करण्याचा प्रयत्न केला, पण ते सुरुवातीला शक्य झालं नाही गाठी बांधणं. तर मी तेव्हापासून लवंगाची माळ आज अखेर करतो. दर शनिवारी 21 लवंगांची माळ मी मारुतीला वाहतो. तेव्हापासून मी हनुमान भक्त झालो. या गोष्टीला सुमारे 43-44 वर्ष झाली असतील. तर हे कसं शक्य आहे? तर देव आहे म्हणून. यानंतर खूप वेगळी गोष्ट आहे. ही घटना सुद्धा सुमारे 25 वर्षापूर्वीची असेल. शिवाजी चौकात गणपती मंदिराजवळ तांबुळे यांच्या बिल्डिंगमध्ये शांतीसागर नागरी पतसंस्था होती. अत्यंत आकर्षक फर्निचर आणि 5 वर्षाच्या आत दामदुप्पट. सर्वांना मोह पाडणारी ती गोष्ट. ठेवींवर जादा व्याजदर होते. त्या काळात विटा शहरात पतसंस्था खूप कमी होत्या. थोड्याशा बँका असतील, पतसंस्था मोजक्याच 2-4च असतील. त्यामुळे शहरातील सगळ्या लोकांनी शांतीसागर नागरी पतसंस्थेत पैसे ठेवले. मी त्यावेळी 10,000 रुपये ठेव पावती केली. या गोष्टीला 25 वर्ष झाली. त्यावेळीची गोष्ट आहे. 10,000 रुपयाची ठेव पावती. मग 10,000 रुपयाची ठेव पावती दामदुप्पट केली आणि थोड्या दिवसानंतर म्हणजे 2-4 महिन्यानंतर मी त्याच्यावरती ओडी केला. म्हणजे मला काही पैसे लागणार असेल म्हणून मी त्यातील 6,000 रुपये घेतले. त्याच्यानंतर आणखीन 2-4 महिन्यानंतर मी घरी दुपारी जेवायला गेलो. त्यावेळेस माझ्याकडे सायकल होती. मग मी घरातले पैसे बॅगेतले, आता म्हटलं हे पैसे थोडे आपण बँकेत भरूया. कोणत्या बँकेत भरायचा विचार करत करत मी सायकलनं जात जात मी शांतीसागर पतसंस्थेच्या दारात उभा राहिलो. माझ्या ध्यानात आले की आपण इथं एक ठेव पावतीचं ओढी केलेलं आहे आणि ते सोडून घेऊ शकतो आपण. मी संस्थेत गेलो. साधारण 2:45-3 वाजले असतील. तिथल्या क्लार्कला माझ्या ठेव तारणची माहिती सांगितली. त्याला मी सांगितलं की मी ठेव तारण कर्ज सोडवणार आहे आणि त्याप्रमाणे क्लार्कने व्याजाचा हिशोब केला, चलन तयार केले, ठेव पावती काढली त्याने. आता एव्हाना 3-3:15 वाजले होते. मी चलनाप्रमाणे पैसे पण मोजले आणि कॅशियरच्या हातात मी पैसे द्यायला लागलो. आणि माझ्या मनात काय विचार आला कुणास ठाऊक. मी कॅशियरला सांगितलं की मी पैसे भरणार नाही. म्हणजे अहो तुम्ही आता पैसेचं चलन केलंय, पैसे मोजताय, सगळं झालंय. नाही, त्यांना सांगितलं की मी पैसे काय भरणार नाही. आणि मग तर आता माझीच ठेव पावती ठेवलेली मोडून तुम्ही मला पैसे माघारी द्यावेत. त्याला काय कळलं ना मी काय म्हणतोय ते. तो म्हटला चला, म्हटला मॅनेजरकडे चला. म्हटला तुमचं काय ते मॅनेजरनं सांगा. मला तिथंच केबिनमध्ये मॅनेजरकडे गेलो आणि मी मॅनेजर साहेबांना सांगितलं की माझी अशी ठेव पावते, ते ठेव तारण केलंय, असं तसं काय सगळी माहिती त्यांना सांगितली. बरं आता काय करायचंय म्हटले मॅनेजर साहेब. तर आता तुम्ही असं करायचं आहे म्हटलं की ती ठेव पावती पण मोडून माझे सगळे पैसे तुम्ही मला माघारी द्या. मॅनेजर म्हणले मग तसं कशाला करताय? ती ठेव पावती तशीच असू द्या, ठेव तारण तसंच असू द्या आणि असंच असू द्या. नाही म्हटलं, मला ठेव पावती मोडूनच तुम्ही सगळे पैसे द्या. बघा, मग एवढा आग्रह केल्यानंतर मॅनेजर साहेब म्हणले ते देऊन टाका त्यांचे पैसे. आणि क्लार्कनं माझा वेगळा हिशोब केला आणि ठेव पावती मोडून सगळे पैसे मला माघार दिले. त्या संस्थेचा आणि माझा काही संबंध राहिला नाही. मी सगळे पैसे घरी नेले, बॅगेत ठेवले. सकाळी 11 वाजता बघा, सकाळी 11 वाजता माझा मित्र विवेक चोते याचा मला फोन आला की शांतीसागर नागरी पतसंस्था अजून उघडलीच नाही. बघा, योगायोग, देव कसा तुम्हाला बुद्धी देतोय बघा. मग त्याला म्हणलं उघडली नसेल, जरा उशीर झाला असेल. मग मी काय करू म्हणलं त्याला. तर तो म्हणला सहज सांगतोय, आमच्या मित्राच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि काय आश्चर्य असेल सर, त्यावेळेपासून ती संस्था बंद झाली. परत कधीही संस्था उघडली नाही. बघा कसा योग असेल. माझ्या मनात कसा विचार आला असेल
की त्या संस्थेतून संपूर्ण पैसे काढून घ्यायचा. त्या रजिस्टरवर त्या संस्थेत माझी शेवटची एंट्री अजून तुम्ही बघू शकता. आहे कोणाकडे उत्तर? तर हे कसं झालं असेल तर देव आहे म्हणून. तर आता तुमच्या आळतेगावच्याच सरांची एक गोष्ट सांगतोय. आळतेचे बघा सदाशिव दादू पाटील सर आहेत, रिटायर झालेले मुख्याध्यापक आहेत. हा इथलेच आहेत का? हा मग ते काय शाळेला कुठे होत माहिती नाही. मग बघा आता खूप बोलका स्वभाव त्यांचा आणि 3-4 वर्षापूर्वी असेल कदाचित ते आणि त्यांच्या म्हणजे मावशी म्हणून दोघे जण दुकानात साहित्य नाला आले. मग साहित्य घेत असताना चटणीचा मसाला ते कदाचित पहिल्यांदाच आले असतील आमच्या दुकानात आणि मी त्यांना त्यांच्या संदर्भात 3-4 गोष्टी सांगितल्या. त्यांची माझी ओळख नाही पाळख नाही आणि सरांना काही सुचेना. मला वाटते कदाचित त्यांचं पेन्शनची वय सांगितलं असेल किंवा रिटायरमेंटचं काहीतरी सांगितलं. आणि आमच्या दुकानात मग आतमध्ये पॅकिंग माझी आई होती, मिसेस होती आणि सरांना अशा गोष्टी सांगितल्या. सरांना काही सुचेना. सरांनी काय सांगितलं, सर म्हणले आजपर्यंत माझ्या आयुष्यात मी जयंतराव पाटील असू देत, आराराबा पाटील असू देत यांची मी फिरकी घेत आलो, पण माझी फिरकी घेणारे फक्त तुम्ही मला, फक्त आणि फक्त तुम्हीच मला भेटला. ते तुम्हाला पटायचं नाही सर. ते दुकानात आत आले, चक्क माझ्या पायी लोटांगण घातलं त्यानं. मी खूप ओशाळलो. मी त्यांच्या 2दा नमस्कार केला. सर म्हटलं तुम्ही माझ्या काही पाया पडू नका. ते दुकानात आत आले, गप्पा गोष्टी केल्या. ही सत्य गोष्ट आहे. सर कधी भेटले तर त्यांना तुम्ही विचारू शकता. या अशा खूप योगायोगाच्या गोष्टी आहेत. आता ही आपण शांतीसागर पतसंस्थेची, आता साध्या टीव्ही रिमोटची गोष्ट सांगतोय. टीव्हीचा आपला रिमोट एकदा काय, मग दुपारी मी जेवायला घरी गेलो. जेवायला बसताना आई जेवायला वाढत होती, टीव्ही सुरू केला आणि रिमोट शोधतोय तर रिमोट कुठं सापडे ना. आईला म्हटलं रिमोट कुठं आहे? तर आई म्हटली मगाशी टेबलावर पडून रिमोट पडलाय, फुटलाय. अरे अच्छा. मग टीव्ही बंद केला, जेवण केलं. बघा योगायोग कसं असतात. मग वामकुक्षी घेतली आणि दुकानात निघणार तोच मोबाईलची रिंग वाजली. नाव पाहिलं तर मीनाक्षी इलेक्ट्रॉनिक्स. बघा कसं योगायोग असतात. देव कसा तुम्हाला मदत करतो हे बघा. मी म्हटलं दादा नमस्ते. दादांनी पण मला नमस्कार केला. दादा म्हटले मला तुमचा टीव्हीचा रिमोट थोडा वेळ हवा आहे. त्यावेळी आम्ही एअरटेलची डिश आजपर्यंत आहे, त्यावेळी पण एअरटेलचीच डिश होती आणि एअरटेलचं रिचार्ज पण आम्ही मीनाक्षी इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडे करायचो. 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट असेल ही. आणि त्यांना माहिती होतं की आमच्याकडं एअरटेलचा रिमोट आहे. दादांना मी म्हणलो अहो काय सांगू दादा, दुपारीच रिमोट टेबलवरून पडून फुटलाय. मी म्हणलं तुम्हाला असं वाटेल की काहीतरी मदत मागताय आणि रिमोट देतोय आणि नाही म्हणतोय, असं नाही. मग दादा म्हणजे मालक काय म्हटले, तुम्ही तो मोडका रिमोट आणा, मी दुरुस्त करतो आणि बघतो म्हटले. मग मी जेवून येताना आमच्या जवळच ते दुकान आहे. तो मोडलेला रिमोट सगळा प्लॅस्टिकच्या पिशवीत घातला, त्यांना सुपूर्त केला. 5 वाजता त्यांचा फोन आला, तुमचा रिमोट व्यवस्थित झालेला आहे, तुम्ही तो घरी घेऊन जावा. बघा कसा तुम्ही कुणीही कुठलाही तुमचा रिमोट पडू द्या, तो रिमोट दुरुस्त होत नाही. तुम्ही जरी त्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात नेला तर तो काय सांगतो, ही रिमोट तुम्ही आता नवीनच घ्या. बघा त्यावेळी मला त्यांचा फोन कसा येतोय बघा. प्रत्यक्ष मी नाही जात तर ते माझ्याकडे येतात आणि त्याच क्षणी येतोय. बघा याला केवळ योगायोग म्हणतात आणि हे देवामुळेच घडतं. आता साधारण या डिसेंबर महिन्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या. एकदा संकष्टी होती आणि माझ्या मिसेसने देशी केळी तिला मिळाली आणि तिनं खायला आणली. खूप चांगली केळी होती आणि मी त्या घराकडे पाहिलं आणि सांगितलं की ही केळी 40 रुपयाची आहेत. काय आश्चर्य असेल, ती केळी 40 रुपयांचीच होती. वैशालीला काही सुचेना असं झालं. त्याच आठवड्यात दुकानात गार्डीचा विकास चव्हाण नावाचा मुलगा ड्रायफ्रूट न्यायला आला होता. तो दुकानात पहिल्यांदाच आला होता. त्याने असे सांगितले की आमच्या दुकानात ड्रायफ्रूट चांगले मिळतात. त्याने थोडीशी खरेदी केली आणि
मी माल देताना त्याला असं सांगितलं की तुझा जन्म 2000 सालचा झाला आहे. अहो काय सांगायचे आश्चर्य. तो विकास भांबावून गेला. त्याला काय बोलावे हे सुचेना असं झालं. काका काका, होय माझा जन्म 2000 सालचाच झालाय, पण तुम्हाला कसं कळालं? मला त्याच्या प्रश्नाचे उत्तर देता आलं नाही. तो माल घेऊन लगेचच जाणार होता, परंतु त्याला जाऊ वाटेना. तो बराच वेळ थांबला. त्याच आठवड्यात दुसरे 1-2 कस्टमर ग्राहक आले होते. त्यांनी थोडासा मसाला घेतला. ते सांगू लागले की तुमच्या दुकानात चांगला मसाला मिळतो असं त्यांना त्यांच्या मित्रांनी सांगितलेलं. ते पहिल्यांदाच आले होते आणि त्यांनी थोडंसं साहित्य घेतलं आणि ते निघून चालले. तर दादांना थांबा म्हटलं. तर त्यातले एका दादांना असं मी सांगितलं की दादा तुम्ही सरपंच होता. मग दादांनी हे सरपंच होता हे ऐकले हो भांबावून गेले. त्यांची माझी कधी ओळख नाही, पाळख नाही. त्यांनी मला कधी बघितलं नाही, मी त्यांना कधी बघितलं नाही आणि भांबावून गेले सरपंच. आणि ते चालले होते, ते येऊन स्टूलवर बसले. होय, त्यांनी असं कबूल केले की होय होय मी सरपंच होतो, पण हे तुम्हाला कसं कळालं? मला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. मग त्यांना लगेच जायचं होतं. खूप त्यांना आश्चर्य वाटलं, मलाही आश्चर्य वाटलं. ते कस्टमर होते खेराडा वांगीचे प्रदीप सूर्यवंशी. ते खूप वेळ दुकानात थांबले, गप्पा गोष्टी केल्या, पुन्हा आणखीन जादा माल घेतला आणि ते दोघेही भांबावलेल्या स्थितीतच निघून गेले. हे कसं शक्य असेल? तर देव आहे म्हणून. तर त्याच आठवड्यातील दुसरी गोष्ट, मी आणि आमच्या दुकानातील मुलगा, मदतीचा मुलगा नदीम दुकानात माल लावत होतो. गोष्टी खूप छोट्या आहेत, पण या कशा घडत असतील? तुम्ही काय म्हणणार, हे काय आहे, याचं काय आहे? पण नाही, ह्या केवळ योगायोगाच्या आणि दैवी महिमाच्या गोष्टी आहेत. तर दुकानात आम्ही माल लावत होतो आणि दुकान खालून एक कस्टमर वरती येत होता. तर मी नदीमला काय सांगितलं की आता ही गिराईक वरती येते, परंतु याचं काही काम होणार नाही. आपल्याला ती अशी वस्तू मागेल की 500 वस्तू सोडून ती एक तिसरीच वस्तू मागेल. आणि काय झालं असेल, तो आमच्याकडे आला, गिराईक कस्टमर वरती आलं आणि त्यानं आलं लसूण पेस्ट असते, आलं लसूणची पेस्ट असते विकायला, आमच्याकडे ती असते. त्यानं ती 2 पाकिटं मागितली आणि योगायोगाने त्यावेळेस ती पाकिटं माझ्याकडे नव्हती, संपली होती. डिस्ट्रीब्युटरला ऑर्डर दिली ती, पण तो अजून काय आला नव्हता. नदीमला आश्चर्य वाटलं खूप. काका म्हणला तुम्हाला हे कसं कळतंय? म्हटलं अरे म्हणलं मला कळत नाही, म्हणलं हे देव आहे म्हणून कळतं म्हटलं. बघा आता याच्यानंतर देव तुम्हाला जे काही खाण्याची इच्छा आहे देव कसा देतो बघा. ही 26/1/2019 ची गोष्ट आहे. या दिवशी मी, माझे मित्र नंदकुमार देशमुखे आणि कैलासवासी सुनील भाऊ मेत्रे तिघेजण कोल्हापूरला गेलो होतो. आता भाऊंची आठवण झाली म्हणून सांगायचं तर ते माझ्यापेक्षा खूप मोठे, तरी पण ते माझे जिवलग मित्र होते. अत्यंत मनमिळावू स्वभाव, दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती, सर्वांना योग्य सल्ला देण्याचा स्वभाव, यामुळे ते सर्व मित्रांमध्ये अत्यंत लाडके व्यक्तिमत्व होते. त्यांच्याबरोबर मी खूप प्रवास केला. त्यांना खूप जेवणाची असं फिष्ट करायची म्हणतात ना, फिष्ट, ते खूप आवड, शाकाहारी मांसाहारी. मी शाकाहारी असल्यामुळे आम्ही वरचेवर चकोल्या कळतात का, चकोल्याची फिष्ट करायचो. मी शाकाहारी आहे. दिनांक 1 जानेवारी 1987 साली, 1 जानेवारी 1987 साली मी शाकाहारी राहण्याचा संकल्प केला. म्हणजे माझं साधारण त्यावेळेस वय असेल 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या एवढं. त्यावेळी मला थोडंसं कळायला लागलं की आपण शाकाहारी राहिलं पाहिजे. आणि तो संकल्प केल्यापासून मी आज अखेर शाकाहारी आहे. शाकाहारी काय महत्व असतं हे जनतेनं शाकाहारी मांसाहारातला फरक ओळखावा, पण मी शाकाहारी आहे. मग आम्ही कोल्हापूरला एक सेमिनार होता, 2 दिवसांचा सेमिनार होता. सेमिनारची वेळ सकाळी 11 ते 5 अशी होती. मुक्कामाचा दिवस असल्याने सेमिनार संपल्यानंतर आम्ही निवांत होतो. रूमवर गेलो, फ्रेश झालो. आता संध्याकाळी कुठे जेवायला जायचं असा विचार झाला. गप्पा गोष्टी चालूच होत्या. आता 8 वाजेपर्यंत काय करायचं? तर मी सुनील भाऊंना म्हणालो की आपण रंकाळ्याकडे जाऊ. भाऊ म्हटले
तुषार रंकाळा खूप लांब आहे इथून. बरं ठीक आहे म्हटलं, मग राहू द्या. मला त्यांनी रंकाळ्याकडे जाऊ दिलं नाही. मी ठीक आहे म्हणालो. त्यानंतर भाऊंनी त्यांच्या एका मित्राला सहजपणे फोन केला. त्यांचा फोन चालू होता. ते खूप वर्षातून बोलत होते आणि मित्राने आम्हास चहा पाण्यास बोलावले. बघा योगायोग. सुनील भाऊंनी कुठे यायचे विचारले असेल तर तो म्हणाला रंकाळ्याजवळ मी राहतो. मग आम्ही मित्राच्या घरी रंकाळ्याजवळ गेलो. माझी रंकाळ्याकडे जाण्याची इच्छा पूर्ण झाली. खूप छोटी इच्छा आहे पण ती होते. मित्राकडे चहापाणी झाले. जवळपास 7 वाजून गेले होते. आम्ही चालत चालत जेवणासाठी हॉटेलकडे निघालो. हॉटेल तिथून 20-25 मिनिटाच्या अंतरावर होते. 26 जानेवारीचा दिवस असल्याने सर्वत्र रस्त्यावरती जिलेबीचे स्टॉल होते. ते सर्व पाहून मला जिलेबी खाण्याची तीव्र इच्छा झाली. मी आप्पांना व भाऊंना म्हटले की आपण थोडीशी जिलेबी घेऊ खायला. ते म्हणले अरे तुषार तुला कळते का, आता आपण जेवायला जायचं आहे आणि आता जर जिलेबी खाल्ली तर भूक मोड होईल. त्यांनी मला जिलेबी खायला दिली नाही आणि माझी इच्छा होती की जिलेबी खायची. हॉटेल जवळ आले. हॉटेलात खूप गर्दी दिसली. आम्ही वेटिंग रूममध्ये थांबलो. 15 मिनिटात डायनिंग टेबलवर ताटे लावली. वेटरची धावपळ सुरू होती. वेटर जेवणाचे पदार्थ घेऊन आले आणि वेटरने पहिल्यांदा पदार्थ काय वाढला असेल, जिलेबी. मी पहिला घास जिलेबीचा खाल्ला. ती जिलेबी पाहून भाऊंनी आणि आप्पा या दोघांना माझ्याशी काय बोलावे हे सुचेनासे झाले. त्यांनी वेटरला विचारले, अरे पहिल्यांदाच स्वीट डिश आणि ही जिलेबी, हे कसं शक्य. वेटरने सांगितले, आज 26 जानेवारी आमच्या हॉटेलची परंपरा आहे की 26 जानेवारीला जिलेबी असते. अशा रीतीने माझी जिलेबी खाण्याची इच्छा पूर्ण झाली. माझ्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आप्पा व भाऊंना सुद्धा खूप खूप आनंद झाला. त्यांनी जिलेबीवर ताव मारला. हे कसं शक्य झालं असेल तर देव आहे म्हणून. यानंतर खूप विस्मयकारक घटना आहे. 19/1/2024 19/1/2024 मी दुकानात साधारण 12:30 वाजता आहे. या पेपरवर असं काय लिहिलं की मला आज स्वीट डिश खायला मिळत आहे. बस एवढं एक वाक्य लिहिलं. माझ्या दुकानातला कामाला लागलो आणि काय आश्चर्य असेल, अर्ध्या तासाच्या आत माझी इच्छा पूर्ण झाली. काहीही ध्यानी मनी नसताना घरून मिसेस वैशालीने एक डबा घेऊन आली आणि त्यात अत्यंत स्वादिष्ट अशा रुचकर भोपळ्याच्या घाऱ्या होत्या. त्यात गुळ तूप घालून त्या घाऱ्या केल्या होत्या. मी पहिला घास तो खाल्ला. हे कसं शक्य आहे, खूप खूप आश्चर्यकारी गोष्टी आहेत या. हे कसं शक्य आहे तर देव आहे म्हणून. त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 2021ची गोष्ट. आम्ही संध्याकाळी एकत्र जेवण करतो. दुपारचं प्रॅक्टिकली शक्य होत नाही. संध्याकाळी घरात चौघं, मी, मिसेस, कृष्णा, आई एकत्र जेवण करतो. मग गप्पा गोष्टी होतात इकडच्या तिकडच्या. मग काय करायचं काय नाही हे सगळं ठरतं. मग मी त्यावेळी संध्याकाळी आईला आणि मिसेसला सांगितलं की मला मोतीचूर लाडू खायचे आहेत. मोतीचूर लाडू घरी बनवायची ही थोडीशी साधी गोष्ट नाही. कुणाला बघा, तुम्ही विकत आणून खाऊ शकाल 50 रुपये 20 रुपयेचे काय 2-4 लाडू, पण घरी बनवायचं प्रॅक्टिकली हे एरवी शक्य नाही. फक्त हे दिवाळीतच बनलं जातं, पण त्याच्यासाठी सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागते. सगळं तयार करावं लागतं. आणि माझी तर इच्छा होती की मोतीचूर लाडू खायचे. ठीक आहे म्हणते करू. मग मी गृहीत धरले की 8-15 दिवसांनी आपल्याला मोतीचूर लाडू खायला मिळतील. ठीक आहे. नेहमीप्रमाणे रोजच्या रुटीनला आम्ही लागलो. सकाळी मी नेहमीप्रमाणे दुकानात गेलो. साधारणपणे 11 वाजता आमच्या नातेवाईकातील एक मुलगा हर्षू दुकानात आला. पिशवी घेऊन आला. त्याच्या हातात एक पिशवी होती. त्याने ती माझ्याकडे दिली. अरे हर्षू, हे काय हे म्हणला, आपल्या दुकानचा वर्धापन दिन आज आहे, त्याच्यासाठी काल घरी मोतीचूरचं लाडू बनवलेत, ते हे लाडू आहेत. माझी इच्छा, सकाळ सकाळ पहिला घास मी तो मोतीचूर लाडूचा खाल्ला. मला खूप खूप आनंद झाला. मी घरी फोन करून सांगितलं की मी मोतीचूर लाडू खातोय आणि तो आपल्या पाहुण्यांच्याच घरचा आहे. हा कसा योगायोग आहे, तर हे कसं शक्य आहे तर देव आहे म्हणून. याच्यानंतरचं छोटीशी गोष्ट, दररोज विक्री मोजतो कृष्णा, मिसेस, आई, आणि त्या विक्री मी अगोदर सांगायची, त्यांनी मोजल्यानंतर सांगायची.
ते बरोबर असतं. बरोबर असतं. आता 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. साधारण 2000 सालच्या अगोदर असेल. माझे मित्र डॉक्टर विजयराव गायकवाड, यशवंत हॉस्पिटल, ते मित्र आहेत माझे. त्यांच्या घरी त्यावेळी सत्यनारायणची पूजा होती. डॉक्टरांच्याकडे जायचं तर काहीतरी छोटीशी भेटवस्तू म्हणून घेऊन जायचं मी ठरवलं. त्यावेळेस आम्ही मंडईत बसायचो दुकान. मग संध्याकाळी 8 वाजता दुकान बंद केलं आणि माझ्यासोबत दुसरे एक मित्र माझे नंदकुमार आप्पा, जे कोल्हापूरला माझ्यासोबत आले होते, ते आणि आम्ही दोघे मायनी रस्त्यावर त्यावेळी विशेष गिफ्ट गॅलरी नावाचं दुकान होतं. हे आता जय भवानी मेडिकल आहे त्याचा लागूनच. त्या दुकानात मी पहिल्यांदाच गेलो होतो. दुकानातील सर्व वस्तू पाहून काय घ्यावं हे सुचत नव्हतं. तरी पण एक छोटीशी गिफ्ट घेतली आणि मी अचानकपणे तिथे मालक असलेला, म्हणजे त्यावेळेचा मुलगा, निकम आडनाव आहे त्यांचं, त्यांना असं सांगितलं बघा की तुमचं लव्ह मॅरेज होईल. अरे तो एरबडून गेला. मालक आहे तो एरबडून गेला. असं कोण सांगेल का? तुमचं घरात कोण नाही, कोण अशी चेष्टा मस्करी कधीच नाही करणार लव्ह मॅरेजच्या. इतर गोष्टीत कोण पण करेल, काहीही करेल, पण असं कुणीही सांगणार नाही. त्याचं कोण ज्योतिष्य सांगणार नाही, कुठला नातेवाईक सांगणार नाही, मित्र सांगणार नाही. आणि मी असं बोलून गेलो. त्या व्यक्तीला मी कधी बघितलं नाही. त्यांनी नेव्हर आमचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. तो खूप भांबावून गेला ना. असं कोण सांगेल तर त्याला ते असं फिलिंग झालं, तो भांबावून गेला. त्याला काय पैसे कसं घ्यावं काय कळेना, काय नाही. मग मी माझे गिफ्ट घेतली, मी माझ्या कामाला गेलो. चला आपला काय संबंध, काय नाही. नंतर 2 ते 3 महिन्यांनी असेल कदाचित, चौंडेश्वरी मंदिरामध्ये मी दर्शनाला गेलो संध्याकाळी 8 वाजता. शनिवारचं असंच शनिवारचं दर्शनाला गेलो आणि तिथं दर्शन वगैरे घेऊन अशा कट्ट्यावर मी थांबलो. तर तिथं 2 जण आले. एक मुलगा, तो मुलगा होता आणि त्याचे वडील होते. आणि माझ्याजवळ ते 2 जण आले आणि मला विचारलं, तुम्ही कुठं असता मला? अरे म्हटलं, दादा तुम्ही कोण? अहो म्हटला, तुम्ही माझ्या दुकानात एकदा आलेला. अरे सॉरी म्हटलं, मला काय ध्यानात नाही म्हटलं. अहो तुम्ही माझ्या दुकानात आला होता आणि ती लव्ह मॅरेज होईल म्हटला होता. अरे हो बर आत्ता माझ्या ध्यानात आलं. ठीक आहे, पर म्हटलं आता काय आहे? तर तो मुलगा म्हटला की तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते लव्ह मॅरेजच आहे बघा, आणि घरातील सर्व लोकांनी ते अरेंजड केले. बघा कसं योगायोग आहे. आणि मलाच काय आता सुचेन असं झालं. अरे म्हटलं हे काय आता? तर बोललेलं प्रत्यक्ष खरं झालं. पण म्हटलं आता काय करायचं आहे? तर म्हटला तुम्हाला लग्नपत्रिका द्यायची आहे. तर मग त्याला सांगितलं, मी दुकान आपलं कट्ट्यावर बसतो, तिथं आला, लग्न स्वतः पत्रिका द्यायला आला, लग्नाला गेलो, आशीर्वाद दिलं. हे कसं शक्य आहे? तर देव आहे, देवामुळंच सर्व काही शक्य आहे. बघा, तुम्हाला खाण्याची गोष्ट देव कुठेही देऊ शकतो. देव बघा, साधारणपणे 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. मी काही कामानिमित्त पुण्याला जाणार होतो. मी घरात सांगितलं की मी उद्या पुण्याला जाणार आहे, पण मी उद्या हॉटेलात जेवणार नाही. मला बेसनच्या पोळीला इकडे काय म्हणतात? बेसनची पोळी का झुणक्याची पोळी? बेसनची पोळी बनवायची आणि चपात्या ॲल्युमिनियम फॉइलच्या रॅपरमध्ये बांधल्या, हे चांगल्या राहतात दिवसभर. हे सांगितलं मी. मग सकाळी लवकर उठून आईनं आणि मिसेसनं, वैशालीनं स्वयंपाक बनवला, मला डबा दिला. ठीक आहे, मी पुण्याला निघालो. ती गाडी, पहिली गाडी पुणे 5:45 वाजता असते. त्या गाडीने मी पुण्याला निघालो. गाडी सातारच्या पुढे चहा पाणी नाश्त्याला थांबते. साधारण 9-9:30च्या दरम्यान असेल कदाचित. मी चहा घेण्यास उतरायला लागलो. मी काय सकाळचं जेवणार नव्हतो, दुपारी जेवण करणार होतो. आणि तोच पाठीमागून आवाज आला, तुषार. मी मागे वळून पाहिले तर विट्यातीलच श्री दर्याप्पा लोटके व त्यांचे फॅमिली प्रवासाला निघाले होते. मी काकांना नमस्कार केला. काका म्हणाले, तुषार इकडे ये.
आपण जेवण करूया. मी काकांना म्हणालो, काका तुम्ही जेवण करा, मी दुपारी जेवणार आहे. काकांनी खूपच आग्रह केला. मग मी पण विचार केला की आपण काकांच्या बरोबर जेवण करू. मी माझा डबा घेऊन काकांच्या जवळ गेलो. मी डबा सोडला आणि डबा उघडून पाहतो तो काय तर चपाती आणि सांडग्याचं कालवण होतं. आणि माझी इच्छा होती बेसनची पोळी खाण्याची. मी माझी चपाती आणि सांडगं काकांना दिलं. तर काकांनी काय दिलं असेल, बेसनची पोळी आणि चपाती दिली. बघा, देव तुम्हाला कुठेही तुमची इच्छा सफल करतोय. आणि ते मी पहिला घास बेसनच्या पोळीचा आणि चपातीचा खाल्ला. घरी फोन करून सांगितलं की मी तुम्हाला शक्य झालं नाही. मी त्यांना घरातल्यांना काय प्रॅक्टिकली शक्य झालं नसेल बेसनची पोळी बनवायचं. मी म्हटलं बेसनची पोळी खातोय. घरच्यांनी खूप आश्चर्य वाटलं आणि मी आनंदाने बेसनची पोळी खाल्ली. हा दिसताना खूप छोटासा प्रसंग आहे, पण देव तुम्हाला नक्कीच देतोय. तर हे कसं शक्य झालं असेल तर देव आहे म्हणून. याच्यानंतर तुम्हाला थोडीशी वेगळी गोष्ट सांगतो, काहीतरी विद्यार्थ्यांनी घेण्यासारखी. आमचं दुकान आहे, तिथं ड्रायफ्रुट्स वगैरे विकले जातात. मग एकदा व्यापाऱ्यांच्याकडून आम्ही साधारण एक 15-20 किलो काजू घेतले असतील. त्याने साध्या चिठ्ठीवर हिशोब केला. त्याच्या साध्या चिठ्ठीप्रमाणे मी त्याला पैसे दिले आणि मला बघता क्षणीच असं जाणवलं की त्याचा हिशोब काजूचा चुकलाय. काजूचा हिशोब चुकलाय, पण मी त्याला जाणवू दिलं नाही की हा हिशोब चुकलाय. आणि तो व्यापारी जेवढं त्याचं पैसे मांडले होतं एवढे घेऊन तो गेला. आणि तो पुढच्या केपेला आला तर दादांना म्हटलं, म्हणजे काजूच्या व्यापाऱ्यांना, अहो म्हटलं मागच्या केपेला आपला हिशोब चुकलाय आणि तुम्ही मला काजू कमी दिलाय. अरे अच्छा, तसं नाही म्हणले, बघा तुम्ही जुनी चिठ्ठी काढून, तुम्हाला मी बरोबर काजू दिलाय, मी बरोबर पैसे घेतलेत. तर मी ती चिठ्ठी काढली, त्यांना दाखवली. हे बरोबर आहे म्हटले, हे बरोबर आहे म्हटले. तर मी त्यांना पुन्हा हिशोब करायला लावला आणि 5 किलोचे 3,500 रुपयेचा हिशोब चुकलेला मी त्यांना पैसे माघारी दिले. त्यांनाही सुचेनासं झालं. मला काही शक्य नव्हतं, ती चिठ्ठी फाडून टाकली असती तर काहीही नव्हतं, परंतु मी त्यांना 5 किलोचे काजूचे पैसे माघारी दिले. याच्यानंतर अशीच व्यवहारातलीच गोष्ट आहे. या गोष्टीशी विद्यार्थी म्हणतील आम्हाला काय करायचं हे असं, पण तसं नाही. आवळा कँडी असते बघा, आवळा कँडी, आवळ्याचं कँडी असते, आवळा मुराब्बा म्हणतो ना, ते 30 किलोचं पॅकिंग येतं नेहमी. मग एकदा माल आल्यानंतर 1-1 किलोचे पुढे काढेल तसं निघते, जसं जादूचं निघतात ना तसं निघालो. 40 पुढे निघाले, 40 पुढे निघाले पॅकिंगमधून. मी आणि दुकानातल्या मुलांना काढले. आला मी मुलाला म्हणली पुढं जादा कसं काय ती, तर आपल्या नेहमीच्या हिशोबापेक्षा ते 10 पुढे जादा होते. लगेच व्यापाऱ्याला मी फोन केला, अहो म्हटलं 10 पुढे कमी आहेत त्यामध्ये, काय त्याला उलट म्हटलं 10 पुढे नाही असं नाही म्हणले दादा, मी स्वतः 30 पुढे मोजून घातलेत. अरे म्हणलं कसलं मोजतंय, कोण मोजतंय, 40 पुढे आहेत म्हटलं. आणि तुम्ही तुमच्या राहिलेली जी पॅकिंग आहेत ती जर तुम्हाला 30 किलोची याच्यापूर्वी येत असतील आणि आता जर 40 किलोचे आले तर तपासून पहा, नाहीतर तुम्ही सगळ्यांना 30 किलो म्हणून ते जाईल. मग 10 किलोचं मी त्यांना 2,000 रुपये, ज्यावेळेस मी नंतर खरेदीला गेलो त्यावेळेस त्यांना रोख 2,000 रुपये दिले. मला काय आहे असं वापरू शकलो असतो, काहीही तसं नव्हतं. त्याच्यानंतर गोष्टी खूप साध्या आहेत, परंतु त्या जीवनात लक्षात राहणाऱ्या आहेत. त्याच्यानंतर हे सोनार काम करतात ना, सोनार काम करणाऱ्या एका कारागीरकडून आम्ही एक सोन्याचा दागिना बनवून घेतला, चेन बनवून घेतली. मग सोन्याची चेन बनवल्यानंतर हे दुकानात अशा आपल्या जवळचाच राहायला, मग तो चेन घेऊन आला. त्यानं पण अशी साधी चिठ्ठी हिशोबाची दिली. बघितलं की हिशोब कळतो आम्हाला, 1 सेकंदसुद्धा लागत नाही. ती चिठ्ठी बघितली तर त्याच्यात 1 ग्रॅम सोन्याचं पैसे, काहीतरी 13 ग्रॅमचं ते असेल. त्यावेळेस 27,000 रुपये तोळा सोनं होतं त्यावेळेस. ती 12-13 ग्रॅमची वस्तू होती. आणि
कृष्णा कृष्णा तू स्टूल खुर्ची बस. मग ती वस्तू त्याचं बिल बघितलं, अरे म्हणलं याचा हिशोब चुकलेला आहे. ठीक आहे, मी त्या चिठ्ठीप्रमाणे त्याला सगळे पैसे दिले, त्याच्यात ती चूक ध्यानात आली नाही. परत त्याच्यानंतर 8-10 दिवसांनी आणखीन समोर तो दिसला, त्याला बोलवला, भैया कसं काय चहा पाणी झालं की नाही. तर ठीक आहे म्हणला, आला बसला चहा पाणी करून गेला. त्यावेळेस त्याच्या ध्यानात नाही. परत असाच दिसला, त्याला बोलवला आवर्जून, भैया म्हणलं तू बस म्हणलीत आता. बरं बसला. अरे भैया तू म्हटलं आपण ती परवा चेन बनवली, त्यात तू काहीतरी पैसे जादा घेतलेत असं घरचे लोक म्हणतात. म्हटलं अहो नाही म्हणलं, आम्ही सगळे बरोबर पैसे घेतलेत. नाही, तू काय करायचं म्हटलं, घरी यायचं एकदा आमच्या आणि आईला आणि मिसेसला तो हिशोब करून सांगायचा. आला की तो घरी एकदा दुपारच्या वेळेस जेवणात, त्याला चहा पाणी केलं, त्याची चिठ्ठी त्याला पुन्हा एकदा दाखवली. नाही त्याला काय कळेना. म्हणलं बरोबर आहे, हो बरोबर आहे की मी 1 रुपया तुमचा जादा घेतलेला नाही. ठीक आहे, परत एकदा हिशोब कर म्हटलं. नाही हो, हे सगळं बरोबर आहे. त्याला आम्ही नवीन कागदावर हिशोब केला, तर तो 1 ग्रॅम सोन्याचं हिशोब चुकला होता. त्याला म्हणलं भैया काय करूया आता. म्हणला तुम्ही काय पण करा म्हणला. मग 2700 रुपये आहेत म्हणला, 2500 रुपये मी म्हणलं देणार तुला प्रेमानं. म्हणला तुम्ही काय दिल ते मी घेणार. त्याला 2500 रुपये रोख दिले. मला हे करू शकलो असतो की काय नाही, हे ह्या गोष्टी आता तो काजू काय नाही आयासा वापरू शकलो असतो, ते आवळा कॅन्डी वापरू शकलो असतो, हे सोन्याची चेन काय नाही, यातलं कुणालाही काहीही. हां, तर या गोष्टी ध्यानात ठेवा. तर आता छोट्याशा गोष्टी आहेत. मागच्या 15 दिवसापूर्वी माझा मुलगा कृष्णा आणि त्याचा मित्र श्रेयस यांनी श्रेयसच्या रिलेटिव्हला शर्ट पॅन्ट घेऊन आले आणि माझ्यासमोर ठेवलं. तर ते बघता क्षणीच मी असं सांगितलं की याचे 1900 रुपये तुम्ही दिलेत. आणि काय आश्चर्य असेल, त्यांनी 1900 रुपये दिलं होतं. मी त्यातील कुणालाही विचारलं नव्हतं हे केवढ्याच आणले काय केले, तर त्याची किंमत बरोबर होती. त्याच्यानंतर माझ्या मुलानंच टी शर्ट आणला होता, मागच्या महिन्यातच टी शर्ट आणला. त्याच्या बघितला, अरे कृष्णा म्हटलं 280 रुपयाचा टी शर्ट आहे. होय 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 पप्पा म्हटला 280 रुपयाचाच टी शर्ट आहे. हे कसं होतंय, खूप आश्चर्यकारक आहे. त्याच्यानंतर एकदा दुकानात 7-8 कस्टमर होते. संध्याकाळची वेळ होती, साधारण 8 वाजले होते आणि 7-8 कस्टमर होते. मी एकटाच होतो दुकानात आणि त्यातील एक असाच भैया 12वी-13वीचा असेल कदाचित, त्याच्यापेक्षा जरा मोठा असेल. त्याच्या गळ्यातील सोन्याच्या चेनकडे माझी नजर गेली. अरे भैया म्हटलं तू सोन्याची चेन नवीन केलेली दिसतेस. हो हो म्हणला काका, मी सोन्याची चेन नवीन केल्या. तो आता इथून एवढ्या अंतरावर आहे दुकानात. अरे त्याला म्हटलं ही चेन 40 ग्रॅमची आहे. आणि काय आश्चर्य असेल, होय तो म्हटला ही चेन 40 ग्रॅमचीच आहे. त्याचं नाव आहे ओम चव्हाण. काय आश्चर्य असेल बघा, आहे याला उत्तर. 40 ग्रॅमचीच चेन होती. नंतर माझा मुलगा कृष्णा याने आमचं फॅक्टरी आहे, मग तिथं मशीन स्वच्छ करायला तारेचे ब्रश लागतात, एक क्रेट म्हणतो तो, असं तो 9 वस्तू. हे सगळं माझा चॅनल यूट्यूबवर माझा चॅनल आहे तुषार चोथे एवढं सर्च केलं की चॅनल उघडतो. हे सगळे व्हिडिओ मला परवा अमेरिकेतून फोन आलेला, अरे तुषार तुझे ते काय व्हिडिओ अफलातून आहेत म्हटले. तो कोड नंबर बघितला मला अगोदर कळालं नाही, म्हटलं आता हे अननोन नंबर आहे. तर अमेरिकेतून तो मित्र बोलत होता. तर ते व्हिडिओ आहेत यूट्यूबवर तुषार चौथे एवढं सर्च करायचं, चॅनल उघडतो. मग तिकडून फोन आलेला, अरे ही तर काय म्हटलं दैवी शक्ती आहे म्हटला तुझ्याकडं, ही काय सामान्य लोकांचं काम नाही. तर तिकडून फोन आलेला. तर कृष्णानं मग 9 वस्तू घेऊन आलेला आणि त्यानं 9 वस्तू आणल्या आणि तो क्रेटमध्ये त्या 9 वस्तू आहेत आणि माझ्यापाशी आणून ठेवला. माझी मिसेस ती दोघे बाजारला गेलेली. ठेवले कृष्णाला मी सांगितलं, अरे कृष्णा हे 540 रुपयेचं आहे, 540 रुपये देऊन आलाय तू. काय आश्चर्य असेल, त्यानं स्क्रीनशॉट, हा यूट्यूबवर तो व्हिडिओ आहे आणि 9 वस्तूंची किंमत 540 रुपये तो देऊन आलेला.
कसं आहे ते शक्य नाही, कुणालाही शक्य ही गोष्ट नाही. कृष्णा तू घे तुझा नुसतं उभं आहे बाप. नंतर 17/6/24 देवीखिंडीचे एक कस्टमर भाऊसाहेब देसाई त्यांचं नाव आहे. थोडेसे सिनियर गृहस्थ, त्यांच्यासोबत त्यांची एक नात होती, साधारण 3री-4थीला असेल. ते दोघे साहित्य न्यायला आले आणि त्यांची नात, तिचं नाव स्वरा. मग तिच्याकडे मी लगेच बघितलं आणि दादांना म्हटलं आज हिचा वाढदिवस आहे. दादा गेले भांबावून, त्यांनाही सूचना. अहो म्हटलं तुम्हाला कसं माहिती आहे? म्हटलं मला काय माहीत नाही म्हटलं, पण हिचा आज म्हटलं वाढदिवस आहे. त्यांची कमेंट्स आहे यूट्यूबवर, बघा तुम्ही कसं शक्य झालं असेल. त्याच्यानंतर 16/6/24 सोळेवाडीचे शैलेंद्र वसंतराव पवार, दोघेजण कस्टमर म्हणून आले होते आणि त्याच्यासोबत 1.5-2 वर्षाचं त्यांचं बाळ होतं आणि ते दुकानात रांगत होतं. एक मुंबईचा बाबू. ते मी छोट्या मुलाला म्हटलं त्याच्या आईवडिलांना काही सुचेना. ते म्हणले आम्ही मुंबईचं आहे, तुम्हाला कसं कळालं? ते पहिल्यांदाच दुकानात आले होते आणि त्यांना काही सूचना असं झालं. त्यांनी यूट्यूबवर तो व्हिडिओ आहे, कमेंट्स आहे. कसं शक्य आहे हे? त्याच्यानंतर उन्हाळी सुट्टीला माझी मुलगी पुण्याहून उन्हाळी सुट्टीला आलेली आणि तिनं बाजारातून एक चप्पल घेऊन आली. मला म्हटली पप्पा ही चप्पल आणले मी म्हटलं 260 रुपये देऊन आणले. होय, आणि ते 260 रुपये देऊनच आणलेलं होतं. हे कसं शक्य होत असेल? तर केवळ देव आहे म्हणून. एकदा 6 एप्रिल 2024 माझा मित्र पप्पू सुतार याच्या घरी चाललं होतं मी. त्याच्या फ्लॅट इमारतीत चढत असताना निम्म्या वाटेतच त्याला सांगितलं की इथे अरे फ्लॅटचं भाडं तुझं 5,000 रुपये आहे. अरे हो म्हणला, 5,000 रुपयेचं आहे. त्यानं ते कबूल केलं. हे कसं शक्य आहे? कधी मी त्याच्या घरी गेलेलो नव्हतो, फ्लॅटवर गेलो नव्हतो, पण ते बरोबर सांगितलं. त्याच्यानंतर असेच एक कस्टमर आले होते, शिवाजीराव पवार, पलूसजवळ. सांगोला काय आहे का? पलूसजवळ नाही ना, सांगलीवाडी आहे का? हां हां, काय ग्रहस्थ आलते मग कस्टमर. मग ते दुकानात आल्या त्यांना मी सांगितलं अहो म्हटलं तुम्ही शिक्षक आहात. त्यांना खूप आश्चर्य वाटलं. मग त्यांना काही सूचना असं झालं, अहो म्हणले तुम्ही कसं ओळखलं? मी पहिल्यांदाच तुमच्या दुकानाला आलो आहे आणि तुम्ही कसं ओळखलं? मलाही त्यांचं उत्तर देता आलं नाही. त्याच्यानंतर एक असं कस्टमर आलं आणि साहित्य घेत होतं. मी म्हणलं विठू माऊली, मी वारकरी असं कसं ओळखलं तुम्ही? त्यांच्या गळ्यात माळ नव्हती, काय नव्हतं, तरी म्हणलं तुम्ही माळकरी आहे. होय म्हटलं आम्ही माळकरी आहे, वारकरी आहे. त्यांना मी डायरेक्ट सांगितलं. त्याच्यानंतर दुकानात एक 4थीचा मुलगा येतो आणि 11वीचा मुलगा येतो. मी त्यांना दोघांनाही सांगतो की अरे तू 4थीला आहेस, काहीतरी ते त्यांचं आडनाव मुल्ला आहे, आणि तू 11वीला आहे. ती मुलंही भांबावून जातात. त्यांना काय सूचना असं होतं. त्याच्यानंतर भाळवणीचा प्रशांत चव्हाण नावाचा मुलगा दुकानात येतो आणि मी त्याला डायरेक्ट सांगतो अरे तुझं शिक्षण 10वी झालंय. अरे काका म्हटला होय म्हटला 10वीच झालंय, पण हे तुम्ही कसं ओळखलं? तर म्हटलं हे देव आहे म्हणून. त्याच्यानंतर बानूरगड खानापूर तालुक्यातले एक कस्टमर येते, पहिल्यांदाच आलेले आहे. त्यांचं नाव आहे प्रेम गुरव. ते पहिल्यांदाच दुकानात आले आणि काहीतरी साहित्य घेत होते आणि मी त्यांना साहित्य घेताना सांगितलं की तुमचं जन्मसाल 1977 आहे. ते भांबावून गेले. दादा म्हटलं तुम्हाला हे कसं काय कळालं की माझं जन्म 1977 साल आहे? म्हणलं हे मला नाही कळालं, हे देव आहे म्हणून कळालं. अशा खूप गोष्टी आहेत की त्याला केवळ देव आहे म्हणूनच. याच्यानंतर विटा पोलीस स्टेशनला असतात
हसबे आडनाव आहे. हिवरे गावचे पोलीस डिपार्टमेंटला आहेत ते, महादेवराव हसबे ते, आणि त्यांची मुलगी आणि त्यांची छोटीशी नात संध्याकाळचं साहित्य न्यायला आले. काही ड्रायफ्रुट्स घेतलं, मग ते बाळ त्यांच्या खांद्यावर होतं. मी म्हणलं बाळाचं वय म्हटलं आत्ता 8 महिन्याचं आहे. अच्छा, साहेबांना इतकं आश्चर्य वाटलं आणि त्या मुलीच्या आईला, त्यांच्या म्हणजे मुलीला काय सूचना झाल्या. म्हटले होय, हे उद्या बरोबर 8 महिने पूर्ण होतात. कसं शक्य आहे? याच्यानंतर खूप विस्मयकारक, आता कृष्णाच्या कॉलेजवर एक नवीन सर आले. एक महिना 1.5 महिना झाला असेल, आणि त्यानं घरी मला कृष्णानं सांगितलं की कॉलेजवर आमच्या नवीन सर आले. मी सरांना बघितलं नाही, त्यानं पण जास्त बघितलं नाही काय सरांना. मी कृष्णाला सांगितलं, कृष्णा सरांचा जन्म म्हटलं 92 सालचा असेल म्हटलं. मी काय सांगितलं, सरांचा जन्म 92 सालचा असेल. त्याच्यानंतर सरांची एकदा गाठ पडली. सरांना म्हटलं तुमचा जन्म 92 सालचा आहे? सर म्हणले मी 93च्या जानेवारी महिन्यात. बोला, आहे कोणाकडे उत्तर? की ज्या व्यक्तीला मी पाहिलंच नाही. जानेवारी 93, मी सांगितलं होतं 92 सालात. याच्यानंतर खूप विस्मयकारक घटना. माघ महिन्यात श्री गणेश जयंती असते आणि ब्राह्मण गल्लीत तिकडं एक प्रसाद असतो. विट्यातल्या ब्राह्मण गल्लीत गणपतीचं मंदिर आहे, तिथं प्रसाद असतो, जेवणाचा प्रसाद असतो. आपले मित्र जे प्रसादाला बोलवतात. आणि त्या दिवशी मी दुपारी तिथं प्रसादाचं जेवण घेतलं आणि त्यामुळे मी दुपारचं घरी जेवलो नाही. मग 6 वाजता चहा पाणी करायला घरी गेलो आणि मी हॉलमध्येच बसलेलो आणि आईनं आणि मिसेसनं चहा केला, मला चहा दिला आणि त्यांनी असं सांगितलं की दुपारी तुम्ही मंदिरात जेवलाय, त्यामुळं तुमच्या आता भाजी शिल्लक राहिल्या, छोलेची भाजी कालवण आहे ते आपण खाव्या संध्याकाळी. मी ठीक आहे म्हणालो, आपण ती भाजी खाव्या. आणि मी हॉलमध्ये बसूनच सांगितलं की ती भाजी म्हटलं तिखट झाली आहे. मी भाजी बघितली नाही, म्हणजे कालवणाचं जे भगुल म्हणतो पातेलं ते बघितलं नाही. दुपारी कोण जेवलं तिखट लागलं असं म्हटलेलं माहीत नाही. मी म्हणलं एवढंच करा की संध्याकाळी 9 वाजता जेवताना ते कालवण व्यवस्थित असावं, नाहीतर त्यावेळी जर ते तिखट असेल तर ते परत मग व्याप होईल. मग दुकानात गेलो. संध्याकाळी 9 वाजता जेवताना आईने वैशालीनं मला 3 वेळा विचारलं, ती भाजी तिखट होती छोलेची, पण तुम्हाला कसं कळालं? कसं कळालं असेल? आणि त्याने ते थोडंसं पाणी मीठ काय करून ते नॉर्मल केलं, तर जेवण केलं आनंदाने. हा केवळ देवाचा महिमा. याच्यानंतर आमचं मग चटणीची फॅक्टरी आहे, तिथं उलथण लागतं. उलथण असतं ना आपलं, उलथण तुम्ही काय म्हणता? उलथणच ना. मग त्याने मिसेसनं आणि दुकानामध्ये आमची दुकानात मिसेस होती आणि मी पण होतो. नेवरेगावच्या ताई बाबरताई आलत्या आणि त्या आल्या मी त्यांना म्हटलं, ताईंना तुम्ही नेवरीहून आला? मग त्या मला म्हटल्या, तुम्ही नेवरीला सारखं येता का? मला तिकडं बघितलंय का? नाही म्हटलं, आमचं नेवरीला काही काम नसतं आणि मी नेवरीला काय नाही आलो. मग तुम्ही कसं सांगितलं की मी नेवरीवरून आल्या? अरे अच्छा, मला काय माहीत नाही. मग त्या नेवरीवरून आलेल्या बघा. मग त्याच्यानंतर त्या दुकानात थोडंसं लंगडत चालल्या, थोडं दुकान तिथल्या तिथं चालताना असं. मग मी म्हटलं, ताई तुमच्या पायाचं ऑपरेशन केलंय? मी असं म्हटलं नाही की पाय मुरगळतोय किंवा पाय दुखतोय तुमचा. मी त्यांना डायरेक्ट सांगितलं की पायाचं ऑपरेशन केले. हो म्हणल्या, दादा मी पायाचं ऑपरेशन केले म्हणल्या माझ्या. बघा, त्याच्यानंतर मी बोलत असताना त्यांच्या सुना घरी, मी म्हटलं सुनांचा स्वभाव असा असेल तसा असेल बघा. मग त्याने ते कबूल केलं सुनांचा स्वभाव. त्याच्यानंतर मी त्यांचं वय सांगितलं. मी म्हणलं तुमचं आता वय 62 वर्ष आहे. चालू घटना आहेत, फोटो आहे मोबाईलवर सगळं आहे. आणि त्याच्यानंतर असं सांगितलं की तुमच्या घरात कोणीतरी शिक्षक आहे. बघा, तुमच्या घरात कुणीतरी शिक्षक आहे असं सांगितलं. त्या खूप भांबावून गेल्या. होय म्हणल्या, माझे मिस्टरच शिक्षक होते, पण एक 5-6 महिन्यापूर्वी ते वारलेत म्हटल्या.
हे कसं शक्य आहे? अशा खूप 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 गोष्टी आहेत की देव म्हणजे काय हे कळायला पाहिजे. देवाचं अस्तित्व हे कळू शकतं आणि याच्यासाठी खूप प्रामाणिकपणे जीवन जगावं लागतं. खूप प्रामाणिकपणे. इथं आहाराचा फारसा संबंध घेऊ नका. प्रत्येकाच्या राहणीमानानुसार शाकाहार मांसाहार राहतो. तरी पण तुम्ही काय करू शकता? शिक्षकांना मान देऊ शकता. आईवडिलांनंतर शिक्षकच असं समाजामध्ये असे एक पद आहे की ज्याला सर्वत्र मान दिला जातो. तो कितीही मोठा उद्योगपती असो, कारखानदार असो, राजकारणी असो, परंतु तो शिक्षकांना नमस्कार करणारच. इतर ठिकाणी तो कुणापुढेही झुकणार नाही, परंतु तो शिक्षकांना वंदन करेलच. म्हणून तुम्ही शिक्षकांचं ऐकत जावा. शिक्षकांनी एखाद्या वेळेस रागानं, प्रेमानं, शिस्तबद्ध जरी तुम्हाला सांगितलं तर ते राग येऊन द्यायचा नाही, मनात त्यांच्याबद्दल आडी निर्माण करायची नाही, त्यांचं ऐकायचं. तर बस. धन्यवाद. 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 धन्यवाद.